की आपला जुना मनुष्य जो आहे तो आता मेलेला आहे, नवीन मनुष्यामध्ये आपण चालत आहोत. आणि आपला नवीन मनुष्य म्हणजे आपण परमेश्वराचे प्रिय पुत्र आहोत, आपण त्या परमेश्वराचा एक राजा आहोत आणि आपण त्या परमेश्वरामध्ये एक याजक आहोत. सो वचनामध्ये आपण वाढत आहोत. नवीन गोष्टींचा उलगडा आपल्याला जर होत असेल आज, तर तो फक्त माझ्या बायबलमध्ये नाही आहे, ते तुमच्या बायबलमध्ये पण आहे. ठीक आहे. सो मी जर तुम्हाला एखादी गोष्ट सांगत आहे तर ते माझं ट्रान्सलेशन, माझं व्हर्जन नाही आहे. जसं आहे ना न्यू किंग जेम्स व्हर्जन असतं, तसं किंग प्रार्थन व्हर्जन नाही आहे. एकच बायबल आपण सर्वजण फॉलो करतो आणि त्याच बायबलमधले वचनं आज आपण सर्वजण वाचत आहोत. सो नेक्स्ट टॉपिककडे आपण वळत आहोत. नियमशास्त्र पूर्ण आणि नवीन कराराची स्थापना. हा टॉपिक माझं पर्सनली खूप फेवरेट आहे, कारण की मला पर्सनली ह्या टॉपिकबद्दल खूप कन्फ्युजन होतं. जोपर्यंत मला हा उलगडून परमेश्वराच्या आत्म्याने आणि सर्व वचनातून सहाय्याने जोपर्यंत मला पूर्णपणे समजला नाही, तोपर्यंत मी ह्या टॉपिकबद्दल डिस्कशन करायचं म्हटलं की मला टेन्शन यायचं की नेमकं ह्याच्यामध्ये झालं काय होतं, आपल्याला ते समजलंच नाही. आज बऱ्याचशा माझ्यासारख्याच बऱ्याच जणांची देखील परिस्थिती असेल की ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्र वाचतो, या पवित्र शास्त्रामध्ये जे 2 करार आहेत ना, त्या एका पातळ पानाने ते 2 करार सेपरेट केलेले आहेत, जुना करार आणि नवीन करार. ह्या 2 गोष्टींमध्ये आपण ज्यावेळेस वाचतो किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण जसं पाहिलं की आपला जुना मनुष्य जो आहे तो मेला आहे, आपण नवीन मनुष्य धारण केला आहे. नवीन मनुष्य धारण करून आता आपण एक पुत्र, एक याजक आणि एक राजा म्हणून आपण ह्या भूतलावरती आता जर चालत आहोत, तर कशा प्रकारे परमेश्वर आज आपल्याकडे बघत आहे. ज्या वेळेस ह्या 2 गोष्टींच्या बद्दल आपण बोलतो, जुना करार आणि नवीन करार, एक कन्फ्युजन आणि एक विवाद किंवा एक आर्ग्युमेंट हे त्या काळात पण होत होतं आणि हे ह्या काळात पण होत आहे. ते म्हणजे काय की नवीन करार आला म्हणजे जुना करार आपण सोडून द्यायचा का? जुना करारामध्ये जे लिहिलंय ते आपण वाचायचं नाही का? किंवा त्या गोष्टी आपण पाळायच्या नाहीत का? आता असे प्रश्न मला देखील होते. पण ज्यावेळेस वचन आपण वाचतो, जोपर्यंत तुम्ही स्वतःहून वचन वाचत नाही, त्या वचनाचा उलगडा तुम्हाला होणार नाही. एक वचन असं आहे शास्त्रामध्ये जिथे लिहिलेलं आहे की वचनाचे जे भेद आहेत ते पवित्र आत्मा तुम्हाला सांगू इच्छितो. तो पवित्र आत्मा जो तुम्हाला दिलेला आहे, तो पवित्र आत्मा तुम्हाला सर्व गोष्टी शिकवण्यास योग्य आहे. ठीक आहे. सो मत्तय याचा 5वा अध्याय 17 वचन जर आपण काढलं तर त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एक उत्तर देत आहे आणि तो उत्तर हे देत आहे की नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करण्यास मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द करण्यास नव्हे तर पूर्ण करण्यास आलो आहे. हे वचन आपलं की टायटल आहे. ठीक आहे. ही वचनांची एक चावी आहे, ही तुमच्या डोक्यामध्ये एक फिट करून ठेवा, कारण की ह्या गोष्टीवरती पुढचे सर्व वचनं जे आहेत ते वाचणार आपण आहोत. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की जुन्या करारातला जे लॉ आहे किंवा नियमशास्त्र जे आहे, नियमशास्त्र म्हणजे काय? 10 आज्ञा, जे मोशेला परमेश्वराने दिलेल्या 10 आज्ञा आहेत त्याला नियमशास्त्र म्हटलेलं आहे. आणि नियमशास्त्र सांगती जे बाकीचे लॉज आहेत जे परमेश्वराने दिलेत की तुम्ही ह्या गोष्टी अशा पद्धतीने केल्या पाहिजेत किंवा ह्या गोष्टीसाठी तुम्ही अशा पद्धतीने प्रिपरेशन केलं पाहिजे, त्या सर्व गोष्टींना पकडून जर आपण नियमशास्त्र म्हटलं, आणि जे प्रॉफिट्स आहेत, जे भविष्यवक्ता आहेत किंवा जे संदेष्टे आहेत, जे काही त्यांनी सांगितलं. आता भविष्यवक्ता संदेष्टे म्हणजे काय? यशया, इर्मया हे होते भविष्यवक्ते. सो प्रभू येशू ख्रिस्त इथं म्हणत आहे की नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करण्यास मी नाही आलोय, पण मी ते पूर्ण करण्यास आलो आहे. आता ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त ह्या भूतलावरती आला, एक फार आणि फार महत्वाची गोष्ट तो आपल्यासाठी करून गेला, म्हणजे ती ही
जुन्या करारामध्ये आपण बघतो की तुम्हाला जर परमेश्वराच्या जवळ जायचं असेल, परमेश्वराचे आशीर्वाद जर तुम्हाला पाहिजे असतील, तर तुम्हाला 10 आज्ञा पाळणं गरजेचं होतं. ॲग्री? त्या 10 आज्ञांपैकी जर तुम्ही एकही आज्ञा मोडली तर तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे आणि त्यामध्ये तुम्ही परमेश्वराच्या बाजूनी आता तुम्ही नाही आहात. ठीक आहे? सो ह्या 2 गोष्टी आहेत. तो दया करणारा परमेश्वर आहे, तो प्रेम करणारा परमेश्वर आहे. जुन्या करारामध्ये देखील आपण त्याची दया, त्याचं प्रेम बघतो. नवीन करारामध्ये अजून उलगडून त्याची दया आणि प्रेम प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला दिसते. ठीक आहे? इब्री लोकास पत्र जर आपण काढलं, याचा 10वा अध्याय 9 आणि 10वं वचन जर आपण वाचलं, इब्री लोकास पत्र ह्याचा 10वा अध्याय 9 आणि 10 ही वचने. कोणी वाचेल माझ्यासाठी? हिब्रूज 10, 9 and 10. ओके. सो शास्त्र आपल्याला काय सांगत आहे की एक नवीन गोष्ट होण्यासाठी जुन्या गोष्टीचा समाप्ती जी आहे ती झाली पाहिजे. ठीक आहे? परमेश्वराने आपल्यासाठी जे जुना नियमशास्त्र होतं किंवा ज्या 10 आज्ञा होत्या, ज्या आपल्याला कंप्लीट करायच्या होत्या, आपल्या बिहाफवरती त्याने त्या गोष्टी कंप्लीट केलेल्या. किती महान परमेश्वर आहे आपला. म्हणून हे शास्त्र वाचताना आपल्याला समजतं की त्या 10 आज्ञा ज्याच्यामुळं तुम्ही आणि मी त्या परमेश्वराच्या कधी जवळ नाही जाऊ शकलो, त्या 10 आज्ञा आपल्यासाठी त्याने पूर्ण केल्या. किती प्रेम करतो तो आपल्यावरती, किती दया त्याची महान आहे की त्यांनी सर्व गोष्टींचा विचार केला. हे नियमशास्त्र ज्यावेळेस देण्यात आलं होतं मोशेला, हे ह्याच्यासाठी देण्यात आलं होतं की नियमशास्त्राद्वारे कळतं की देवाची पावित्र्य कोणत्या लेवलचं आहे. आणि तेच पावित्र्य आपल्याला नवीन करारामध्ये दिसतं की आता तुमच्या मनामध्ये जरी पाप आलं तरी तुम्ही पाप केलेला आहे. जुन्या करारामध्ये काय होतं की तुम्ही बाहेरून एखादी गोष्ट जर केली, चोरी केली, खून केला, व्यभिचार केला, तर तुम्ही दोषी किंवा तर तुम्ही पापी ठरत होते. नवीन करारामध्ये आपण बघतो की तुमच्या डोक्यामध्ये एखादा चुकीचा विचार जरी तुम्ही एखाद्याबद्दल केला, ते सुद्धा पाप गणण्यात आलेलं आहे. पण ह्या सर्व पापाहून महान एक गोष्ट आहे, ते म्हणजे आपलं प्रभू येशू ख्रिस्ताचं आपल्यावरचं प्रेम. आणि हे प्रेम दाखवण्यासाठी त्याने ते जे जुनं होतं ते संपूर्णतेने केलं आहे की आपण नवीन गोष्टीमध्ये चालावे. आता तुम्हाला इथे 2 डोंगर दिसत आहेत ना? आय डोंट नो तुम्हाला दिसतात का नाही. तो जो डोंगर आहे त्या डोंगरावरती जसं काय मोशेला 10 आज्ञा देण्यात आल्या होत्या, ह्या डोंगरावरती आपण बघतो की एक क्रूस उभा आहे. आणि तो डोंगर म्हणजे सियोन पर्वत ज्याला आपण म्हणतो. जी नवीन मंडळी आहे ही त्या सियोन पर्वतावर रचलेली मंडळी आहे. आपण जे आहोत ही सियोन पर्वतावर रचलेली मंडळी आहोत. आता ह्याचा अर्थ हा होतो की आता आपल्याला त्या 10 आज्ञा पूर्ण करण्याची गरज नाही. आता मी ज्या गोष्टी बोलत नाहीये त्या तुम्ही ऐकू नका, जे मी बोलतोय तेच ऐका. ठीक आहे? आपल्याला त्या 10 आज्ञा गोष्टी पूर्ण करण्याची गरज नाहीये, पण एक नवीन नियम परमेश्वर आता आपल्याला देत आहे आणि तो म्हणजे अंतःकरणातून आता तो आपल्या आज्ञा ज्या आहेत तो आपल्याला सांगत आहे. आपण जर इर्मया काढलं, इर्मयाचं पुस्तक याचा 31वा अध्याय आणि 33वा वचन जर आपण पाहिलं तर तिथं लिहिलं आहे की इर्मया 31:33, तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करेन तो हा, मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन, मी ते त्यांच्या हृदय पटलावर लिहीन, मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. आता परमेश्वर इथं म्हणत आहे
की एक असा दिवस आहे ज्यावेळेस मी ते नियम त्यांच्या मनामध्ये टाकेल आणि आतून बाहेर. जुन्या करारामध्ये आपण बघतो की बाहेरून आतमध्ये जाण्याची प्रोसेस होती, है ना, की तुमचं फिजिकल गोष्टींमुळे तुम्ही पहिलं स्वतःला क्लीन करा आणि मग तुमचं अंतःकरण जे आहे ते क्लीन होतं. आता नवीन करारामध्ये परमेश्वर म्हणत आहे की तुम्ही आतून आता बाहेर गोष्टी करायला चालू करता. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. नवीन शास्त्रामध्ये जो नवीन करार आहे हे आपण बघतो की एक नवीन स्टँडर्ड देवबाप्पाने आपल्यासाठी तयार केलं, एक नवीन एक्सपेक्टेशन देवबाप्पाचे आपल्याकडून आहे. माझा सगळ्यात लहान भाऊ निहित, माझ्या मामाचा मुलगा, मी आता कल्याणला रिसेंटली गेलो होतो. त्यावेळेस आम्ही रात्री प्रेयर करायला बसलो आणि मामीनी म्हणजे त्याच्या मम्मीनी त्याला सांगितलं की 10 आज्ञा बोल. त्याला तोंडपाठ आहेत 10 आज्ञा, ठीक आहे, तो नेहमी बोलतो 10 आज्ञा, मी ऐकलेल्या आहेत त्याच्या 10 आज्ञा बोलताना. पण त्या दिवशी तो एक वेगळी गोष्ट बोलला आणि तो बोलला की आपण कशावरच प्रेम नाही केलं पाहिजे. आणि आम्ही सगळे 2 मिनिटासाठी घाबरलो. म्हटलं हा काय बोलतोय, वेगळंच काहीतरी बोलायला लागला. पण त्यांनी ते पूर्ण कसं केलं माहितीये तुम्हाला? आपण कुठल्याच गोष्टीवर प्रेम नाही केलं पाहिजे. कार्टूनवर प्रेम नाही केलं पाहिजे, मोबाईलवर प्रेम नाही केलं पाहिजे, टीव्हीवर प्रेम नाही केलं पाहिजे, स्पोर्ट्सवर प्रेम नाही केलं पाहिजे. आपण फक्त परमेश्वराची स्तुती आराधना केली पाहिजे. हालेलुया. ह्या परमेश्वराचं कार्य आपल्याला इथं दिसतं की तो आता त्या 10 आज्ञांना पकडून थांबलेला नाहीये. तो म्हणत आहे की मी नव्याने तुझ्या अंतःकरणात मी तुला एक नवीन इन्स्ट्रक्शन, एक नवीन आज्ञा मी आज तुला देत आहे, ज्या आज्ञेने तुझं पावित्र्य आतून बाहेर आता तू प्रकट करायला चालू करणार आहेस. दानिएलाच्या आयुष्यामध्ये आपण ही गोष्ट बघतो. दानिएलाला 3 टाइम प्रार्थना करण्याची सवय होती. नियमशास्त्रामध्ये कुठेही लिहिलं नाहीये की तुम्ही तुमच्या परमेश्वरासमोर 3 टाइम प्रार्थना करण्याची गरज आहे. पण ह्याला आतून एक अशी गोष्ट सुचते की मी बंदिवासात आहे, या ठिकाणी मी माझ्या देवाच्या लोकांच्या समवेत नाहीये, इथं मला प्रार्थनेची फार गरज आहे. सो इथं मी 1 टाइम प्रार्थना करून नाही चालणार, इथं मला 3 टाइम सकाळ दुपार संध्याकाळ प्रार्थना करण्याची गरज आहे. ही आज्ञा त्यांनी आतून बाहेर आली, त्याच्या मनातून बाहेर आलेली ही गोष्ट आहे. आज प्रियजन हो, आपण इथं बसलेल्या प्रत्येकाशी आज परमेश्वर बोलत आहे आणि एक नवीन आज्ञा तो आज तुमच्या मनामध्ये तुम्हाला देत आहे. ती तुम्ही समजण्यास तयार व्हा की ती कोणती गोष्ट आहे. माझ्यासाठी माझी आज्ञा वेगळी असू शकते, मे बी अभिज्ञेसाठी ती आज्ञा वेगळी असेल, मे बी आदित्यसाठी ती आज्ञा वेगळी असेल. आपल्या प्रत्येकासाठी आज्ञा आज वेगळी आहे. पण या सर्व आज्ञा ज्या आहेत, या सर्व इन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत, हे परमेश्वरांनी प्रेमामध्ये दाखवलेले आहेत. की आता सर्वात मोठी आज्ञा म्हणजे तुम्ही प्रीती करा, तुम्ही प्रेम करा. आणि जसं तुम्ही प्रेम करता, जसं त्याने आपल्यावर प्रेम केलं, तशाच प्रकारचं प्रेम आता तुम्ही पुढे लोकांवरती करा. सो आता आपण काय पाहिलं की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने, आपण कालच मौंदी गुरुवार साजरा केला आणि आपण प्रभुभोज मध्ये आपण सर्वजण एकत्रित आलो. जो नवीन कराराचा कप, द्राक्षरसाचा जो कप त्यांनी उंच केला होता, तो त्याचा नवीन करार, त्याच्या रक्ताचा करार होता. आता त्याच्या रक्ताच्या करारामध्ये तुमच्या आणि माझ्या पापांसाठी आज त्याचं रक्त एक मध्यस्थ म्हणून परमेश्वरासमोर आहे. हा महान परमेश्वर आपल्यासाठी नम्र होऊन या जगात आला, आपल्याला तारायला, आपल्याला वाचवायला. त्याचा काय फायदा आहे याच्यामध्ये? त्याची जर इच्छा असती, एक तो क्रूर परमेश्वर असताना, तर त्यांनी ही पृथ्वी नष्ट करून एक नवीन पृथ्वी बनवणं त्याच्यासाठी काहीच टफ नाहीये. पण खूप प्रेम करतो तो आपल्यावरती, खूप जास्त. कधी कधी त्या प्रेमाचा ज्यावेळेस अनुभव आपण घेतो, त्यावेळेस आपल्याला कधी कधी आपल्या डोळ्यातले अश्रू देखील थांबवता येणार नाही. पण आज आपल्याला प्रश्न विचारायचं गरजेचं आहे की ह्या परमेश्वरासमोर कधी शेवटची वेळ होती की त्याच्या समोर मी रडलोय? कधी माझ्या डोळ्यातून पाणी वाहत आलंय? कधी होती ती शेवटची वेळ? 30 वर्ष अगोदर, 35 वर्ष अगोदर, 40 वर्ष अगोदर?
का काल रात्री ज्यावेळेस त्याला धरून देण्यात आलं आणि ते तुम्हाला समजलं की ते दुःख किती मोठं होतं त्याच्यावरती, किती त्रास त्याने आपल्यासाठी सहन केला, किती गोष्टी त्याने आपल्यासाठी सफर केल्या, किती मोठी किंमत त्याने आपल्यासाठी पे केली, याचा अनुभव आपल्याला आजही नाहीये. म्हणून आजही आपण चर्चला येतोय, जातोय. त्याच्या राज्यासाठी आज आपण काय केलंय? हा परमेश्वर ज्यांनी आपल्यासाठी एवढं सगळं केलंय, त्याच्यासाठी आज आपण काय केलंय हे आपल्या अंतःकरणामध्ये फक्त एकदा विचारून बघा. किती प्राण त्याच्या राज्याकडे आणलेत आजपर्यंत आपण? हे का होतं माहितीये का प्रियजनो? त्याच्या प्रेमाचा पूर्ण अनुभव आजही काही जणांनी नाही घेतलाय. त्याचं वचन सांगतं, इट इज द गुडनेस ऑफ गॉड दॅट लीड्स पीपल टू रिपेंटन्स. हे त्याचं प्रेम आहे जे लोकांना पश्चाताप करण्यास प्रवृत्त करतं. असं नाहीये की परमेश्वर मला मारार बाबा पहिलं पश्चाताप कर, उगाचच बाहेर जाता जाता कुठेतरी ऍक्सिडेंट होईल पश्चाताप कर. इतका छोटा नाहीये माझा परमेश्वर, फार महान परमेश्वर आहे माझा. आणि या महान परमेश्वराची सेवा करण्याचा गर्व अभिमान आहे की मी एका जिवंत परमेश्वराची सेवा करतो. मागील 2 वर्षांमध्ये माझ्या लाईफमध्ये या ज्या गोष्टी मी तुमच्या संगती आज शेअर करत आहे, हे मी माझं ज्ञान तुमच्या संगती शेअर नाही करत आहे. ज्ञानाने मी फार कमी असू शकतो, पण जो एक्सपिरियन्स त्याच्या वचनातून पर्सनली मला आलाय, त्याच गोष्टी मी तुमच्या संगती आज शेअर करतोय. मी कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग नाही घेतलंय. माझे डॅडी माझे सगळ्यात जास्त मोठे टीचर आहेत, कारण लहानपणापासून त्यांचं वचन मी ऐकत आलोय. त्यांनी ज्या गोष्टी मला सांगितल्या ते ऐकत ऐकत मी वाढलेलो आहे. सो ह्या गोष्टी माझ्यासाठी इतक्या महत्वाच्या आहेत की मागच्या 2 वर्षांमध्ये त्यांनी माझं लाईफचं 180 डिग्री टर्न केलं. बऱ्याच जणांना वाटतं ना, पाळकाचा पोरगा कसा असला पाहिजे. खूप एक्सपेक्टेशन असतात लोकांचे, पाळकाच्या पोराने कसं राहायला पाहिजे. आणि ते एक्सपेक्टेशन मी तर फुलफिल अजिबात करत नव्हतो. आणि नेहमी मला ते गिल्ट अँड कॉन्डेमनेशन वाटायचं की आपण एका पाळकाच्या घरामध्ये आहोत आणि आपण तरी पण तेवढा 100% बेस्ट नाही देऊ शकत. पण ह्या 2 वर्षांमध्ये त्या पित्याने त्याचं प्रेम माझ्यावर प्रकट केलं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेच्या अगोदर, त्याची सेवा सुरू व्हायच्या अगोदर, ज्यावेळेस त्याचा बाप्तिस्मा झाला, त्यावेळेस स्वर्गातून एक घोषणा झाली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि ह्यामध्ये मी संतुष्ट आहे. काय केलं होतं त्याने तोपर्यंत? एकही चिन्ह नव्हता केला, एकही चमत्कार नव्हता केला, पण परमेश्वर म्हणतोय की हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि यामध्ये मी संतुष्ट आहे. वचन सांगतं की आपण त्या गणनेमध्ये येतो आज, की परमेश्वर आज आपल्याला बघून म्हणत आहे, तो इतका महान आहे ना, तो समजतो की आपण फक्त माती आहोत. त्याच्या 10 आज्ञा आणि त्याने दिलेला करार हे त्याचं स्टँडर्ड दाखवण्यासाठी की तो काय पवित्र परमेश्वर आहे. अरे आपल्याकडून नाही होणार त्या गोष्टी, हे तो जाणतो. आणि म्हणून त्याने त्याचा पुत्र तुमच्यासाठी माझ्यासाठी दिला की आपण, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने एकुलता एक पुत्र दिला. त्याने पुत्र दिल्यामुळे तो प्रेम करत नाही, तो प्रेम करत होता म्हणून त्याने पुत्र दिला. आमेन. समजते मी तुम्हाला काय सांगतो? ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, कारण कुठं ना कुठं ह्या गोष्टींची जाणीव आपण विसरून गेलोय आणि कुठून तरी त्या नात्याला सोडून एका धर्मामध्ये आपण अटकून बसलोय. आज ख्रिस्ती धर्म. बऱ्याच वेळेस आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की एक रीती रिवाज प्रमाणे जर आपण हा गुड फ्रायडे आणि हा ईस्टर साजरा करत असू, इट्स वर्थलेस. मी सांगतो तुम्हाला,
काहीच कामाचं नाहीये. जर तुम्ही हा डोक्यात विचार करून आले असताल की आम्हाला माहिती आहे आज वचन असेल, दुपारपर्यंत आज आम्हाला थांबावं लागेल आणि मग तिथून पुढं घरी यायचंय, ईस्टरला आम्हाला चांगले कपडे घालायचे, साजरा करायचा आहे, जेवण करायचंय, झालं संपलं, क्रिसमस येईल काही महिन्याने. हे आपलं लाईफ झालंय का? संडे टू संडे जा चर्चला, चल रहा है, येईल परमेश्वर लवकर. त्याच्या राज्यासाठी काय केलं तुम्ही? काय करताय तुम्ही आज? ज्याने तुम्हाला एवढे आशीर्वाद दिलेत, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहेत, त्याच्यासाठी आपण काय करतोय आज? किती वेळ तुम्ही आज प्रार्थनेमध्ये त्याला देताय? है ना? एक नवीन आज्ञा मी तुम्हाला सांगू जी मनातून होती. 10 आज्ञामधली एक आज्ञा होती ना, माझ्या समोर तुला अन्य देव. नवीन करारामध्ये तुम्हाला माहिती आहे का, हे माझ्या पर्सनल लाईफमध्ये मी एक्सपिरियन्स केलंय. कुठलीही गोष्ट ज्याला तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त प्राधान्य देता, ते आज तुमचं आयडल आहे, ती आज तुमची मूर्ती आहे. तुमचं काम, तुमचा अभ्यास, तुमचे मित्र, तुमच्या मैत्रिणी, तुमचे नातेवाईक, ह्यांना जर आपण त्या परमेश्वरापेक्षा जास्त प्राधान्य देत असू तर ते देखील आज आपल्यासाठी मूर्ती. मूर्ती म्हणजे हे नाही फक्त मातीचा एखादा दगड आहे त्याच्यासमोर जाऊन नमन नाही करायचं. नाही. अंतःकरणामध्ये आज तो परमेश्वर तुमच्या प्रायोरिटीमध्ये कुठं आहे? उठल्या उठल्या तुमच्या डोक्यामध्ये पहिला विचार कोणता येतो? झोपताना तुमच्या मनामध्ये शेवटचा विचार कोणता येतो? दिवसभराच्या कार्यामध्ये त्या परमेश्वराला 5 मिनिटं देण्या एवढा वेळ आपण देतो. 5 मिनिटं खूप झाले. रील स्क्रोल करत असताना 2 तास कधी निघून जातील समजणार नाही. मी माझा हात वर आहे, मला नाहीये. मी पाऊल म्हणतो ना, पाप्यांचा पुढारी मी होतो, पण त्याच्या दयेने, त्याच्या कृपेने आपल्याला पुन्हा आणलेला आहे जवळ. 2 तास रील्स बघता बघता, व्हिडिओज बघता बघता निघून जातात, पण तेच वचन वाचायला बसल्यावर 10 मिनिटांनी झोप येते. का? कळतंय का तुम्हाला सैतान आज आपल्या मनामध्ये, आपल्या घरामध्ये कसा ताबा करून बसलाय ना, तो काय करतोय? किंवा आपल्या कामाला, आपल्या अभ्यासाला इतकं जास्त आपण प्राधान्य दिले की त्याची वचन, त्याचं सेवा आपण पूर्ण सोडून दिलंय. बाप्तिस्मा करणारा योहान ज्यावेळेस बाप्तिस्मा करत होता, तो यहुदी लोकांचा देखील बाप्तिस्मा करत होता. ज्या लोकांचा ऑलरेडी विश्वास होता, तो त्यांना म्हणत होता, तुम्ही लोकांना काय जाऊन सांगता, पहिलं तुम्ही परत पश्चाताप करा. आज आपली परिस्थिती तशीच झाली आहे का? की आपल्याला सुवार्तेची पुन्हा गरज पडायला लागली आहे? इतके थंड पडलोय का आपण की पुन्हा एकदा त्या वचनाने गरम करण्याची वेळ आपल्यावरती आलेली आहे? आज आपण सुवार्ता का नाही सांगत? मी तेच सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस त्याचं प्रेम तुमच्यामध्ये इतकं जास्त होतं ना की ते तुम्ही सामावू शकत नाही, त्यावेळेस ते तुम्हाला बाहेर द्यावंच लागतं. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे, आणि ते वाहत असताना दुसरे कप्स ऑटोमॅटिकली त्याच्या खालचे भरायला लागतात. दॅट इज गॉस्पेल. की त्याचं प्रेम तुमच्यामध्येच इतकं आहे ना की तुम्ही लोकांना त्यांच्या दुखण्यामध्ये, त्याच्या आजारामध्ये बघू शकत नाही बघू शकत तुम्ही. आज जर तुम्ही या ख्रिस्ताचा प्रचार करता, मला नाही माहिती तुम्ही कोणत्या ख्रिस्ताचा प्रचार करतात, की ज्या ख्रिस्ताने आपल्यासाठी एवढं केलं, त्याच्यासाठी मी काय केलंय आज प्रत्येकाने आपल्याला विचारणं गरजेचं आहे. सो कमिंग बॅक टू द टॉपिक, ज्यावेळेस मंदिरातला तो पडदा फाटला, तो मंदिरातला पडदा वरून खाली फाटला. म्हणजेच परमेश्वराने स्वतः मनुष्याचा आणि देवाचा, ह्या दोघांमधला जो करार होता तो फाटला, आणि पुन्हा एकदा बाप आपल्या मुलासंगती आणि मुलगा आपल्या बापासंगती एकत्र येऊ शकले. इथपर्यंत सगळे लोक ठीक असतात, सगळे लोक ऐकून घेतात, पण इथून पुढचं जे वचन आहे हे काही जणांना पटणार नाही. मे बी
आपण काढू गलती करास पत्र 3 अध्याय. गलती करास पत्र 3 अध्याय 10 वचन. कोणी वाचेल आपल्यासाठी? गलती करास पत्र 3 अध्याय 10 वचन. कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर, ठीक आहे, 2 गोष्टी समजा. नियमशास्त्राची कृत्य, तो म्हणत नाहीये की नियम तोडल्यामुळं तुम्ही शापात आहात. वचन पुन्हा एकदा नीट वाचा. नियम तोडल्यामुळं तुम्ही श्रापात आहात का नियमाच्या कृत्यांमुळे तुम्ही श्रापात आहात? हा, हॅलो, कोणी उत्तर देईल का मला? नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत. म्हणजे जर तुम्ही आज म्हणत असताल की मी सगळ्या 10 आज्ञा पाळतो 100%, मी खून करत नाही, मी चोरी करत नाही, मी लबाडी करत नाही, किंवा मी दारू गुटखा खात नाही, या सर्व गोष्टी करतो म्हणून परमेश्वर माझ्या जवळ आहे, किंवा म्हणून मी परमेश्वराजवळ जाऊ शकतो, तर वचन सांगते की आपण एका श्रापाच्या अधीन आहोत. हे डिफरन्सिएशन जोपर्यंत आपण करत नाही, नवीन करार आणि जुना करार, एखादी गोष्ट जी येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी पूर्ण केलेली आहे, तुम्ही आणि मी, आपण कोण ती परत पूर्ण करणार आहे? अर्ध्या लोकांना आता हे थोडंसं प्रोसेसिंग मध्ये गेलंय. अर्धे लोक आता ह्याला प्रोसेस करतायत. सिस्टम हँग हो रहा है कुछ लोगों का. आय कॅन सी, मी तुमच्या तोंड बघू शकतो. ज्या 10 आज्ञा परमेश्वराने आपल्यासाठी पूर्ण केल्या आहेत, त्या पुन्हा आपण पूर्ण करण्याची गरज नाही आहे. समजा वचन काय सांगतंय? वचन सांगतंय की जर तुम्ही त्याच्यातली एकही आज्ञा मोडली तर तुम्ही एका शापाच्या अधीन येता. म्हणून पाऊल तिथं लिहिताना हे नाही म्हणते की तुम्ही मोडल्यामुळे तुम्ही श्रापाच्या अधीन आहात. तो म्हणत आहे तुम्ही कृत्य जरी करायला तुम्ही त्याच्यावरती स्टँड घेतला की मी 10 आज्ञा पाळणारा व्यक्ती, तो म्हणतो तुम्ही श्रापाखाली आहात. हे माझं वचन सांगतंय का तुमचं वचन सांगतंय? तुमच्या बायबलमध्ये आहे हे नक्की? तो म्हणतोय की ॲज मेनी ॲज आर द वर्क्स ऑफ द लॉ, जे नियम शास्त्राच्या कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत. आता तुम्ही जर गलती करास पत्र 2 अध्याय काढला, गलती करास पत्र 2 अध्याय 21 वचन वाचेल कोणी? गलती 2 अध्याय 21. पाऊल तिथं म्हणत आहे की मी देवाची कृपा जी माझ्यावरती झाली आहे ना, मी तिला व्यर्थ करत नाही. कारण जर नीतिमत्व नियमशास्त्राद्वारे आला असता तर प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण हे वाया गेलेलं आहे. ही खूप टफ लँग्वेज आहे आपल्यासाठी, आहे ना, खूप कठीण आहे ही लँग्वेज. पाऊल म्हणतोय पण या गोष्टी, प्रेरित पाऊल, ज्याने परमेश्वराचा एक्सपिरियन्स पर्सनली घेतला, तो म्हणत आहे. हे मी नाही म्हणत, हे वचन तुम्हाला सांगतंय. आज बरेचसे लोक का आज आपण बघतो की श्रापामध्ये त्यांचं लाईफ अजूनही डिस्टर्ब आहे, ते तेवढे ग्रो का नाही करत आहेत? कारण कुठं ना कुठं आपण ते जुनी गोष्ट पकडून थांबलेलो आहे. जुनी गोष्ट जी परमेश्वराने कंप्लीट केली तिला सोडा आणि जे नवीन त्याने तुमच्यासाठी केलंय त्याला पकडा. हे वचन तुम्हाला सांगतंय. सो म्हणून जर परमेश्वराने ते नियमशास्त्र पूर्ण केलं आहे तर तुम्ही ते पूर्ण करण्याची ओके. ख्रिश्चॅनिटीमध्ये आपण एक गोष्ट काय केली आहे माहिती का, की परमेश्वराचा स्वीकार केला, मी वाचवला गेलो, हे आपण फिनिश लाईन बनवलंय. म्हणून आज आपण लोकांना बघतो की लोक आता आरामात आहेत. रेस्ट पुरा हो गया, अभी मैं आराम करेगा. पण ती फिनिश लाईन नसताना ती स्टार्टिंग लाईन आहे. ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराचा स्वीकार करता, ज्यावेळेस तुम्हाला ते नवीन रोल मिळतो,
आता तुमची धाव ऍक्च्युअल चालू झालीये. आता तुम्हाला नवीन नियम प्रभू देतोय. आता तुम्हाला तो त्याच्या राज्यामध्ये वाढवतोय. त्यांनी दिलेले जे टायटल्स आहेत, पुत्र, याजक, राजा, हे म्हणून तो तुम्हाला आता मोठं करत आहे. आणि धाव आपली चालू आहे. धाव कधी संपेल माहिती का? ज्यावेळेस आपण हे जग सोडून जाऊ त्यावेळेस ही धाव संपेल. आता धाव चालू आहे. आता धाव संपलेली नाहीये. निवांत बसू नका मंडळी, निवांत बसू नका. धाव चालू आहे.